नमस्कार, स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचा फराळ करणार आहोत। यामध्ये आपण रॅशनच्या तांदळाचे अनारसे करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, कोणीसुद्धा ही अनारसे अगदी सहजपणे बनवू शकतो। सर्वात अगोदर आपण तांदूळ घेणार आहोत। तर हे रॅशनचे तांदूळ आहेत। एक मोठी वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ रॅशनचे आहेत। जर तुमच्याकडे रॅशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता। फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाहीत, कारण की ते तांदूळ चिकट असतात। तर हे तांदूळ जे आहे मी स्वच्छ साफ करून घेतले होते। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। राशनच्या तांदूळामध्ये भरपूर घाण असते, त्याच्यामुळे हे 4 ते 5 वेळा मी स्वच्छ धुवून घेणार आहे। जोपर्यंत त्यातील पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण हे धुवून घ्यायचे आहेत। चांगलं तांदळाला चोळायचं आहे आणि धुवून घ्यायचे आहेत। तर हे तांदूळ मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत। तांदूळ भिजतील इतकं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे। तर मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे। हे तांदूळ आपण झाकून ठेवायचे आहेत। 3 दिवस आपल्याला भिजत ठेवायचे, पण त्या 3 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ यातील पाणी आपल्याला बदली करायचं आहे। जर आपण यातील पाणी बदली केलं नाही तर तांदळाला घाण वास येतो, आणि मग जर तांदळाला घाण वास आला तर आपले जे अनारसे आहेत त्याची चवसुद्धा बदलते। त्याच्यामुळे आपण सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा तांदूळ जे आहेत ते त्यातील पाणी चेंज करणार आहोत। जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर दिवसातून 1 वेळ तुम्ही तांदळातील पाणी चेंज केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपण 3 दिवस हे तांदळातलं पाणी बदली करून घेतलेलं आहे। आणि आता हे जे तांदूळ आहेत आपण 3 दिवस झाकून ठेवलेले आहेत। आणि आता हे 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी सकाळी आपण यातील जे पाणी आहे ते पाणी काढणार आहोत आणि हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेणार आहोत। तर तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीवरती आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते काढायचे आहेत, म्हणजे त्यातील जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व पाणी निघेल। 10 ते 15 मिनटं आपण हे तांदूळ असेच ठेवून देणार आहोत। तर पहा, 15 मिनटं झालेले आहेत। तांदळाचं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघालेले आहेत। आता आपण एका कॉटनच्या कपड्यावरती हे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत। जरासं जाडसर असं आपण पसरलेलं आहे। 2 तास तांदूळ आपण हे सुकायला ठेवले होते, तर पंख्याखाली नाही ठेवायचे। तर हे तांदूळ सुकले की नाही पाहण्यासाठी पहा, असं मुठीत घ्यायचं आहे। आपल्याला ओलसर हाताला लागलं नाही म्हणजे हे तांदूळ सुकले आहेत। अगदी सुकवायचे नाही, जरासं त्यामध्ये दमटपणा पाहिजे, नाहीतर अनारसे बरोबर होणार नाही। आता याचं आपल्याला पीठ करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि याचं पीठ बनवायचं आहे। अगदी बारीक असं हे याचं आपल्याला पीठ तयार पाहिजे। तांदळाचं पीठ लगेच बारीक होत नाही। आता हे जे तांदूळ आहेत याला आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही जाडसर पावडर असेल ती बाहेर येईल। तर अशा पद्धतीने आपण याचं जे पीठ आहे हे चाळून घेणार आहोत। अगदी बारीक जे पीठ असेल ते खाली येईल असं आपल्याला हे पीठ पाहिजे। तर पहा, हे जे जाडसर उरलेला भाग आहे तो आपण बाकीचे जे तांदूळ दळणार आहोत त्याच्याबरोबर दळून घेणार आहोत, म्हणजे त्याची पावडर बनवून घेणार आहेत। तर सर्व जे तांदूळ आहेत त्याचं मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या वाटीमध्ये हे मोजायचं आहे। हे जे पीठ मोजलं की आपल्याला कळेल की आपल्याला गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने हे मोजलेलं आहे। तर 2 वाट्या झालेले आहेत। तर हे 2 वाट्या आपण काढून घेऊया। आणि 2 वाट्या तांदळाच्या पिठीसाठी पावडरसाठी आपण पाऊण वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त गूळ घेतला आहे। गूळ चिक्कीचा घ्यायचा नाही, साधा गूळ घ्यायचा। मऊ गूळ घेतला तर आपले अनारसे एकदम खूप छान असे खुसखुशीत होतात, आणि जर आपल्याला मऊ पाहिजे असेल तर आपण मऊसुद्धा हे अनारसे बनवू शकते। आता हे पीठ आहे ना आपल्याला ते छान असं गूळ आणि पीठ मिक्स करायचं आहे, पण हाताने खूप वेळ लागेल। त्याच्यामुळे मी एक ट्रिक वापरते, आणि आपलं जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये आपण थोडंसं हे पीठ घ्यायचं आहे आणि अगदी 1-2 वेळा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, जास्त फिरवायचं नाही, नाहीतर त्याला तेल सुटेल। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे थोडं हलकंसं असं हे मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे। बाकीचे जे पावडर आहे, बाकीचे जे पीठ आहे ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। तर हे पटकन होतं हाताने करण्यापेक्षा। तर अशा पद्धतीने हे आपण छान असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान एकजीव झाले आहे। आता याचे आपल्याला 3 ते 4 असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पहा, आपण गोळे करतो तर ते कुठे तुटत नाही, व्यवस्थितपणे हे गोळे होतात। याचं आपलं जे पीठ आहे ना, हे पीठ अगदी परफेक्ट हे तयार झालेलं आहे। गोळेसुद्धा तयार केलेले आहेत आपण, आणि एक डब्बा घ्यायचा आहे। या डब्यामध्ये आपण हे सर्व गोळे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत।
हे जे डब्बा आहे आपल्याला 2 ते 3 दिवस असं झाकून ठेवायचं आहे। तर इथे 3 दिवस झालेले आहेत आणि आपलं जे अनारसाचं पीठ आहे खूप छान हे तयार झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे तुम्ही 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता। जेव्हा तुम्हाला अनारसे पाहिजे असतील, करायचे असतील, तेव्हा तुम्ही खाऊ शकता। तर यातील मी फक्त 2च जे गोळे आहेत ते घेणार आहेत आणि तेवढेच मी अनारसे बनवणार आहे। आणि बाकीचं जे काही पीठ आहे ते हवाबंद डब्यामध्ये आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता हे जे पीठ आहे अनारसेचं आपण घेतलेले गोळे ते खूप कडक झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हाताने त्याला कुस्करायचं आहे आणि बारीक करायचं आहे। हे जसं पीठ होतं तसं आपल्याला हे करायचं आहे। दोन्ही हातावरती चोळून आपण हे याच्यामधले जे खडे आहेत, जो घट्टा भाग आहे तो एकदम बारीक करणार आहोत। यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे। हे दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे। 1 चमचा घातलेला आहे। अगोदर आपण पाहणार आहोत की आपण 1 चमच्यामध्ये हे व्यवस्थित होतं की नाही। जर असं वाटलं की घट्टपणा तसाच आहे तर आणखीन थोडंसं दूध आपण यामध्ये टाकायचं आहे, पण जास्त दूध टाकायचं नाही, नाहीतर अनारसे बरोबर बनणार नाही। तर पहा, छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर इतक्या जो पीठ आहे त्यामध्ये 19 ते 20 गोळे माझे तयार झालेले आहेत। तर पहा, अशा पद्धतीने हातामध्ये आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे। पटकन गोळा होतो आणि त्याचबरोबर तो कुठे तुटला जात नाही, म्हणजे पीठ आपलं एकदम परफेक्ट तयार आहे। अशाच पद्धतीने बाकीचे गोळेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत। तर एवढं याच्यात माझे 19 ते 20 गोळे तयार झालेले आहेत। आता आपण अनारसे बनवायला घेऊया। अनारसे बनवण्यासाठी आपल्याला खसखस लागणार आहे, थोडंसं तूप लागणार आहे आणि त्याचबरोबर थोडी साखरसुद्धा लागणार आहे। मी खसखस आणि साखर खाली टाकून म्हणजे अनारसेला लावते। जर तुम्हाला साखर नाही लावायची असेल तर नका लावू, फक्त थोडीशी खसखसच टाका। आणि जर तुम्हाला साखरसुद्धा टाकायची असेल तर खसखसीवरती थोडी साखर टाकायची आहे। आणि हा जो अनारसा आहे अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याला छान असा पुरीचा आकार आपल्याला 2 बोटांनी द्यायचा आहे। जर हे जी पुरी आहे ती गोल होत नसेल तर हाताला थोडंसं तूप लावायचं आहे बोटांना आणि अशा पद्धतीने त्याला करायचं आहे। छान अशी ही आपली पुरी होते। तर पहा, छान असं ही जी खसखस आहे अनारसाला लागली आहे। मी मध्यम आचेवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की नाही पाहण्यासाठी छोटासा गोळा त्यामध्ये टाकला होता। गोळा पटकन वरती आला आणि तो करपला नाही, याचा अर्थ आपलं जे हे तेल आहे छान असं गरम आहे। आता मंद आचेवरती आपण हे तळून घेणार आहोत। तर जी खसखसाची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि अनारसा अलगद वरती आला की त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे, जेणेकरून अनारसाचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा छान खुसखुशीत असा तळला जाईल। तर अशा पद्धतीने आपण लालसर असा हा आपला अनारसा तळून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे अनारसेसुद्धा तळून घेऊया। अनारसाची ही साधी सिंपल पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।